पुरुषत्व म्हणजे फक्त लैंगिक क्षमता किंवा पौरुष नव्हे, तर मानसिक ताकद, हार्मोन्सचे संतुलन, शारीरिक स्टॅमिना, आत्मविश्वास, कार्यक्षमता, प्रजनन क्षमता आणि संपूर्ण पुरुष शरीराची शक्ती यांचा एक संगम आहे. काही चुकीच्या सवयी हळूहळू आणि नकळतपणे पुरुषत्वाची शक्ती कमी करत असतात आणि अशा पुरुषत्व संपवणाऱ्या सवयी आणि त्याच्या शरीरावर होणारे परिणाम याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. पहिलं महत्त्वाचं म्हणजे झोपेची कमतरता. रात्री सतत कमी झोप घेणं म्हणजे 6 तासापेक्षा कमी झोप, यामुळे टेस्टोस्टेरॉन यांचं संतुलन बिघडतं. यामुळे लैंगिक इच्छा कमी होते, ताठरपणा कमी होतो, शुक्राणूंची संख्या कमी होते, त्यांची गुणवत्ता कमी होते, थकवा, चिडचिड, आत्मविश्वास कमी होतो. जास्त मद्यपान आणि स्मोकिंग यामुळे टेस्टोस्टेरॉन नष्ट होतं, शुक्राणूंचे प्रमाण कमी होतं, यामुळे लैंगिक शक्ती कमी होते, शुक्राणूंमध्ये विकृती निर्माण होते आणि याचा परिणाम लैंगिक जीवनावरती होतो. त्याचप्रमाणे जास्त तणाव आणि चिंता यामुळेही शरीरावरती वाईट परिणाम होतात. सततचा ताण कार्टिसोल वाढवतो आणि कार्टिसोल वाढला की टेस्टोस्टेरॉन कमी होतं, त्यामुळे लैंगिक इच्छा कमी होते, मानसिक कमकुवतपणा येतो, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, स्नायूंची ताकद कमी होते, पोटावर चरबी वाढते. त्याचप्रमाणे जंक फूड आणि साखर जर तुम्ही जास्त खात असाल किंवा कोल्ड्रिंक्स घेत असाल तर हार्मोनलमध्ये विस्कळीतपणा येतो आणि पुरुषांमध्ये हार्मोन्स कमी झालं की स्त्री हार्मोन्स याची वाढ होते, त्यामुळे शक्ती कमी होते आणि थकवा जास्त येतो, पोट वाढतं, शुक्राणूंची निर्मिती कमी होते आणि पोटावरती चरबी वाढू लागते. पोटावरची चरबी जर वाढली तर टेस्टोस्टेरॉन तोडून इस्ट्रोजन वाढतं, त्यामुळे लैंगिक शक्ती कमी होते, शरीराचा स्टॅमिना कमी होतो, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे जास्त पोर्न व्हिडिओ पाहणे यामुळे मेंदूची लैंगिक संवेदना बोथट होते आणि वास्तविक नात्यातील आकर्षण कमी होतं. वास्तविक संभोगामध्ये आनंद कमी होतो, ताठरपणाची समस्या जाणवते, वय कमी असूनही लैंगिक क्षमता कमी होते, मोबाईल, लॅपटॉप मांडीवर ठेवून बघणं यामुळे 40% उष्णता वाढते आणि यामुळे शुक्राणूंची निर्मिती होत नाही, त्यामुळे लैंगिक ऊर्जा कमी होते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बसूनच काम करत राहणे. यामुळे व्यायामाचा जर अभाव असेल तर रक्ताभिसरण कमी होतं आणि आपला खालचा भाग आहे तो कमकुवत होतो, यामुळे इरेक्शन कमी होतं, पाठ दुखते, थकवा जाणवतो, स्टॅमिना कमी होतो. त्याचप्रमाणे जास्त वजनदार कामे आणि व्यायाम न करताच स्टेरॉइड वापरणं यामुळे हार्मोनचं असंतुलन होतं आणि टेस्टोस्टेरॉन नैसर्गिकरित्या बंद पडतं, यामुळे वैधत्व येतं, मूड स्विंग्स होतात, केस गळतात, नकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होते. मन आणि शरीर दोन्ही लैंगिक ऊर्जेशी जोडलेले असतात, याचा परिणाम म्हणजे लवकर हार मानणं. शरीर भाषा आणि आकर्षण शक्ती कमी करतं, म्हणून पुरुषत्व वाढवण्यासाठी चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे. पहिली महत्त्वाची सवय म्हणजे 7 ते 8 तास झोप घेणं. यामुळे टेस्टोस्टेरॉन वाढतं. रोज 30 ते 45 मिनिटे व्यायाम करणं, रक्तप्रवाह वाढतो, स्टॅमिना वाढतो, तणाव कमी करणं, यामुळे लैंगिक इच्छा आणि ऊर्जा टिकून राहते. बदाम, अंडी, दूध, खजूर, दही, शेंगदाणे खाणं यामुळे शुक्राणू आणि हार्मोन्स सुधारित राहतात. ग्रीन टी आणि पाणी पुरेसं पिणं यामुळे शरीर शुद्ध होतं आणि ऊर्जा वाढते. अल्कोहोल आणि सिगारेट टाळणं यामुळे लैंगिक क्षमता आणि प्रजनन सुधारतं. महत्त्वाची सूचना अशी की पुरुषत्व कमी होणं वयामुळे नाही तर चुकीच्या सवयींमुळं होतं. जर तुम्ही सवयी बदलल्या तर टेस्टोस्टेरॉन वाढू शकतं, स्टॅमिना आणि आत्मविश्वास परत येतो आणि नात्यात आनंद, ऊर्जा आणि आकर्षकता वाढते. तेव्हा आपल्या सवयी बदलणं खूप गरजेचं आहे आणि चांगल्या सवयी लावणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही चांगल्या सवयी लावल्या तर नक्कीच तुमचं पुरुषत्व टिकून राहतं आणि तुमची लैंगिक जीवन नक्कीच सुधारू शकतं.